स्मार्ट इन्व्हेस्टर आपण आहात का? चला चेक करूया. उत्पन्न आलंय, खर्च केला, शिल्लक 0 इज इक्वल टू कॉमन पीपल. उत्पन्न आलं, अति खर्च केला, काय झालं? कर्ज वाढली. आणि उत्पन्न आलं, परंतु या ठिकाणी थोडी हुशारी लावली आहे. जबाबदारीने खर्च केला आणि उरलेल्या पैशातनं पारंपरिक बचत केली. जबाबदार नागरिक आहे. आणि त्याही पलीकडे उत्पन्न आलं आणि मग पारंपरिक बचत केली आहे आणि मग उरलेल्या पैशातनं खर्च केला. याला थोडंसं आपण काय म्हणू शकतो? डिसिप्लिन क्लायंट. पण मित्रांनो, हाही क्लायंट काही स्मार्ट नाही बरं का. स्मार्ट क्लायंट जर व्हायचं असेल, स्मार्ट इन्व्हेस्टर व्हायचं असेल, तर जे काही इन्कम आलं त्या इन्कम मधनं फर्स्ट पार्ट इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्सचा पोर्टफोलिओसाठी बाजूला करता आला पाहिजे आणि मग उरलेल्या पैशातनं आपल्याला खर्च किंवा कर्जाची हप्ते देता आली पाहिजे. सर्वात स्मार्ट इन्व्हेस्टर जो असेल तो पहिली प्रायोरिटी इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्सला देतो आणि उरलेल्या पैशातनं खर्च आणि EMI भरतो. थँक्यू सो मच. आपण पुढे हा चेक करा आणि शिवेलचा नक्की भेटा.